कुमार ही गुंडागिरी जी करतो ती गुंडागिरी आम्हाला बंद केलीच पाहिजे, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। अशी दहशत परिस्थिती निर्माण केली या लोकांनी। ते कुमार दिसले आणि त्याचे गावगुंड हे चुकीचं आहे। खालापूर तालुक्यातील केलवली आणि वणीगावच्या मध्यवर्ती भागात खितान कंपनीचं काम सुरू आहे। या कंपनीच्या कामाचं टेंडर मिळवण्यावरून 24 ऑगस्ट रोजी 2 गटात मोठा वाद झाला। या वादात केलवली गावातील कल्पेश दिसले व प्रशांत दिसले या तरुणांना कुमार दिसले व कैलास दिसले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली। हॉकी स्टिक लाथाबुक्क्याच्या साहाय्याने मारहाण करत कुमार दिसले यांनी कल्पेश दिसलेवर धारदार चाकूने वार केला असल्याची घटना समोर आली आहे। तर यामध्ये प्रशांत दिसले व कल्पेश दिसले हे जब्बर जखमी झाले आहेत, तेव्हा त्यांच्यावर खोपोली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची खालापूर पोलीस ठाण्याने गंभीर नोंद घेत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे। खालापूर पोलिसांनी याबाबत तब्बल 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केलवली ग्रामस्थांनी करत खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे। दरम्यान या वादाने खालापूर तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे। आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे, आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे, आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे, आरोपीला साईड बघायला गेलो होतो तर तिथं कुमार दिसला आला आणि बाचाबाची झाली। बाचाबाची नंतर त्यांनी माझ्या कानपड ओढली, कानपड ओढून ते सगळी धावत आली। नंतर त्यांनी माझ्या चाकूचा वाढ त्या गावाच्या बाजूला खेतान नावाचं एक नवीन कंपनी आलेली आहे। तिथं डेव्हलपमेंटचं काम त्यांचे चालू आहे। ते डेव्हलपमेंटचे काम चालू असताना स्थानिकांना पण विचारात घ्यावं अशी आम्ही वारंवार त्यांना विनंती केली, परंतु आमच्या गावातील काही गावगुंड कुमार दिसले आणि त्याचे इतर सहकारी त्यांनी आमची लोक तिथे विचारणा करण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाला त्यांना तिथे मारहाण केली। त्यांना अनेक हॉकी स्टिक असतील दांडकांनी त्यांना मारहाण केली व त्यांच्यावर चॉपरने हल्ले केले। आणि अशी जी प्रवृत्ती जी आहे ही अशी माजली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे। आणि अशा प्रवृत्ती अशा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना अटक करून यांच्यावर कडक कारवाई करून ह्यांना शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे। आणि आमच्या पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील। मी रक्षाबंधनला आलेली तर 8 दिवस झाले मी इथेच आहे। तर माझा भाऊ साईटवर काम बघायला गेला तर तिथे ही घटना घडली। तर मारामारी त्याच्यावर वार झाले तर त्यांना त्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे। मी प्रशांतची आई आहे, माझ्या पोराला एकूच एक आहे, त्याला काय झालं तर त्याला जबाबदार कोण आहे? कुमार दिसले।